पेण तालुक्यातील वाशी नाका परिसरात घरगुती गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या टेम्पोला गुरुवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आगीने रौद्ररूप धारण केल्यानं टेम्पोतील सिलेंडरचे एकामागोमाग एक स्फोट होत असून परिसरात कांठाळ्या बसवणारे आवाज ऐकू येत असल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे धूळ आणि ज्वाळांनी संपूर्ण परिसर घेरला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. घटनेची माहिती मिळताच JSW कंपनीची फायर ब्रिगेड आणि पेण नगरपालिकेची अग्निशमन दलाची वाहने तातडीनं घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी परिसरात वाहतूक आणि नागरिकांची ये-जाही बंद केली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. मात्र या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून लवकरात लवकर आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वादळवारा लाईव्हसाठी खलील सुर्वे, खोपोली. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.